गुड फ्रायडे याला मराठीमध्ये उत्तम शुक्रवार म्हटलं जातं. हा दिवस प्रभू येशूंनी मानवतेच्या हितासाठी दिलेल्या बलिदानाच्या स्मृतीप्रित्यर्थ जगभर साजरा केला जातो. यासाठी मागील 40 दिवसांपासून उपवास करण्यात येतो. आजच्या दिवशीच प्रभू येशूला सुळावर चढवण्यात आलं होतं. त्यामुळे या दिवशी संपूर्ण दिवसभर येशूचं स्मरण केलं जातं. प्रभू येशूनं या जगाला क्षमा, शांती, दया, करुणा, परोपकार, अहिंसा, सद्व्यवहार आणि पवित्र आचरण याची शिकवण दिली आहे. यामुळे त्यांना शांतीदूत, क्षमामूर्ती असं सुद्धा म्हटलं जातं. आज गुड फ्रायडे निमित्त शहरातील विविध चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. विक्रमनगरमधील चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी दिवसभर प्रभूची उपासना केली. पास्टर संजय धनवडे यांनी उपस्थित ख्रिस्ती बांधवांना उपदेश करत संदेश दिला. यासह जागतिक शांततेसाठी प्रार्थना करण्यात आली. या निमित्तानं प्रभू येशूची गाणी गात त्यांचं स्मरण करण्यात आलं. यावेळी विजय काळे, योहानराव चौगुले, दीनानाथ कदम, अजित रणवरे, संदीप वाघमारे, आशिष माजगावकर, वैशाली फर्नांडिस आणि इतर ख्रिस्ती बांधव उपस्थित होते. वाइल्डर मेमोरियल चर्चमध्ये सुद्धा गुड फ्रायडे निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रार्थना करून प्रभू येशूचं स्मरण करण्यात आलं. दिवसभर धर्मगुरूंच्या वतीनं ख्रिस्ती बांधवांना उपदेश करण्यात आले. यावेळी उपस्थित ख्रिस्ती बांधव येशूच्या भक्तीत तल्लीन झाले होते. पास्टर संभव विंगेट यांनी आजच्या दिवसाचं महत्त्व विशद केलं. यासह वधस्तंभावरील 7 उद्गारावर प्रवचन दिलं आणि सध्याच्या जागतिक परिस्थितीतील तणाव दूर व्हावा आणि शांती प्रस्थापित व्हावी यासाठी प्रार्थना केली. यावेळी चर्चचे मुख्य धर्मगुरू पास्टर डॉक्टर जे हिरवे, पास्टर डॉक्टर सीनाय काळे, सचिव संदीप थोरात, अध्यक्षा शकुंतला चोपडे, विनय चोपडे, अभय वेंगुर्लेकर, शांतराज समुद्रे, आशुतोष बेडेकर, उदय बिजापूरकर, विक्रम चोपडे, आनंद म्हाळुंगेकर, अरुण केसरकर आदींसह असंख्य भक्तगण उपस्थित होते. त्याचबरोबर गुड फ्रायडे निमित्त ख्रिश्चन एकता मंचतर्फे विविध गरजू संस्थांना फळे, अन्नधान्य, कपडे आदींचं वाटप करण्यात आलंय. पास्टर महेश चोपडे यांनी विश्वकल्याणासाठी प्रार्थना केली. अनेक खेडे गावात येशूच्या चरित्रावर चित्रपट दाखवण्यात आला. कोल्हापूर सेंट्रल बसस्टँड परिसरात सरबतचं वाटप करण्यात आलं. तसंच या निमित्तानं पुढं रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. कार्यक्रमाला ख्रिश्चन एकता मंचचे जॉन विजय भोरे, कार्याध्यक्ष अक्षय साळवे, जीवन चव्हाण, कोमल चव्हाण, पास्टर जोशुवा सावंत, निर्मला साल्डाना, एंजेलिन गोम्स, प्रमोद आवळे, सुहास माने, आशिष कुरणे, सुरेंद्र माने आदी उपस्थित होते.